हॅलो गाईज. आपलं स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स किंवा डॉट प्रॉडक्ट जे होतं ते आपलं झालेलं आहे विथ कॅरेक्टरिस्टिक्स. मी तुमचं ते घेतलेलं आहे. करेक्ट. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपल्या सिलेबसचा, स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ओके, ज्याला आपण डॉट प्रॉडक्ट म्हणतो. आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बेसिकली त्यातले त्यात अजून इम्पॉर्टंट काय आहे की हे जे मी तुम्हाला त्या दिवशी क्लिअर केली होती एक गोष्ट, कोणती, ए बार डॉट बी बार, हे मी तुमचं क्लिअर केलेलं होतं. हे काय आलेलं होतं, याचा फॉर्म्युला ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. आठवत आहे? लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट एक न्यूमॅरिकल येणार, म्हणजे येणार 2 किंवा 3 मार्काला. एकदम इझी न्यूमॅरिकल आहे. ए बार डॉट बी बार, तुम्हाला ए बारचे काही वेक्टर दिलेलं असेल, जसं मी एक एक्झाम्पल घेतलेलं पण आहे तुमच्या एक्झरसाईजमध्ये असेल तर ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे ना. आणि बी बार तुम्हाला दिलेला असेल अगेन सेम वेने. ठीक आहे. आणि तुम्हाला हे ह्या फॉर्म्युलाने ते फाइंड आउट करायचं. बरेच जण काय करतात, हे कॅरेक्टरिस्टिक्स जास्त बुकमध्ये घेतलेलं त्याचं सर सगळं ट्रट्टा मारता, पण त्याचं युटिलायझेशन कुठे करायचं ते नेमकं कोणालाच कळत नाही की नेमकं कसं करायचं. ठीक आहे. आता या हिशोबाने जर आपण घेतलेलं आहे न्यूमॅरिकल, मी तुमचं घेऊन दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याची आयडिया आलेली आहे की ए एक्स बी एक्स काय असतं, ए वाय बी वाय काय असतं, आणि ए झेड बी झेड काय असतं. आता तुम्ही प्लीज एक गोष्ट असे विचारू नका की सर जर आम्हाला ए बार असं दिलेलं आहे, ए बार इज इक्वल टू 3i बार म्हणजे 3i कॅप प्लस 4k कॅप. ओके, 3i कॅप प्लस 4k कॅप. आणि बी बार दिलेला आहे 2i प्लस किंवा 2i मायनस 4j कॅप. तर आम्हाला ए बार डॉट बी बार कसा फाइंड आउट करायचा? कॉमन सेन्स आहे. ह्या ए बारला काय करा, कम्पेअर करा. कसं घेणार? ए बार दिलेला आहे तुम्हाला काय, 3i कॅप प्लस 4k कॅप प्लस 4k कॅप. अगेन याला कशासोबत कम्पेअर करा, ए बार इज इक्वल टू ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. केलं कम्पेअर, तुम्हाला काय भेटलं रे? ए एक्स काय भेटला, 3 भेटला का? ए वाय काय भेटला? इथं बघा जे कॅप आहे, ह्या याच्यामध्ये जे कॅपवाला काही कॉम्पोनंट आहे का? नाही आहे. मग तुम्ही ए वाय काय घ्याल, 0. ए झेड, आता के वाला कॉम्पोनंट आहे, के कॅप आणि के कॅपवाला कॉम्पोनंट आहे, हे सेम आहे म्हटलं तर ए झेडची व्हॅल्यू काय भेटेल, 4. मग ए झेड काय भेटला, 4. या हिशोबाने तुम्ही याचं पण करायचं आहे. बोला चला. मग बी बार तुम्हाला दिलेला आहे, बी बारमध्ये 2i कॅप मायनस 4j कॅप आहे. म्हणजे ही कसली व्हॅल्यू दिलेली तुम्हाला, 2 बी एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. 4 कसली व्हॅल्यू दिलेली, बी वायची व्हॅल्यू दिलेली. तर के कॅपवाला कॉम्पोनंट आहे का? नाही आहे. मग तुम्हाला बी झेडची व्हॅल्यू काय दिलेली या ठिकाणी, 0. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतं, ह्या तुम्हाला समजलं पाहिजे की नेमके काय दिलेलं आहे, याच्यावरून तुम्ही न्यूमॅरिकल सॉल्व्ह करू शकता. राईट. ठीक आहे. तर हे होतं आपलं स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणूया. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे आपलं, शेवटचा टॉपिक आहे आपलं, शेवटचा म्हणजे सेकंड लास्ट आहे बेसिकली. एक याच्यानंतर एक टॉपिक आहे इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशन आहे आय थिंक ते. ठीक आहे ना. कॅल्क्युलस नावाचा एक टॉपिक आहे, बट तुमचं जे काही रिड्यूस्ड सिलेबस आहे त्याच्यामध्ये तो मोडतो. मग त्याच्यामुळे तो घ्यायचा की नाही मी विचार करतो आहे. पण गोष्ट अशी आहे, तुम्ही प्लीज त्या रिड्यूस सिलेबसच्या याच्या भरोश्यावरती राहू नका. मी म्हणत नाही की तो रिड्यूस नाही केलेला आहे, तो जरूर रिड्यूस केलेला असेल. तो एक्झामला विचारणार पण नाही, माझी पूर्ण खात्री आहे याच्याबद्दल, तो विचारणार पण नाही. बट द थिंग इज की हा जो रिड्यूस सिलेबस आहे ना, की याच्यावरती पुढच्या कॉन्सेप्ट डिपेंड आहेत. मग त्याच्यामुळे पुढच्या कॉन्सेप्ट समजण्यासाठी मला एनी हाऊ तुम्हाला ही रिड्यूस का असे ना, रिड्यूस त्यांनी केलं आहे म्हणजे याचा अर्थ ते एक्झामला विचारणार नाही आहे, बट सिलेबसमध्ये ते आहे. आणि पुढच्या कॉन्सेप्ट ज्या आहे ना, ज्या रिड्यूस नाही झालेल्या आहेत त्याच्यासाठी मला तो टॉपिक शिकावा लागणारच आहे. त्याच्यामुळे तो रिड्यूस करून मला तर नाही चालणार ना. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की सर ते काय एनिवे मला ते एनी हाऊ शिकवायचं आहेच ते. ठीक आहे. त्याच्यामुळे पुढे नेक्स्ट आता हे घ्यायचं वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. ठीक आहे ना. वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. मग याला आपण अजून एक नाव आहे की क्रॉस प्रॉडक्ट. स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला, क्रॉस प्रॉडक्ट नाव आहे याला एक. ठीक आहे ना. तर क्रॉस प्रॉडक्ट, आता हे एवढं मोठं स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे एक्झाममध्ये, व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल की सर पाठ कसं करू? यार हे माझे स्टुडंट आहे ना, त्याने तुम्हाला कोणती गोष्ट रट्टा नाही मारायची आहे, तुम्हाला ती गोष्ट समजून घ्यायची आहे. समजून घेतलेली गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एक्झाममध्ये लिहू शकता.
नॉट नेसेसरी की ह्याच भाषेमध्ये आलं पाहिजे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही मांडलं आहे आणि त्याचा जर आशय, त्याचं सांगण्याचं जे काही, त्याच्यातून जे काही तुम्हाला सांगायचं, जर त्याचा मिनिंग जर करेक्ट असेल ना, तर मग ती गोष्ट ॲक्सेप्ट केली जाते. पुस्तक पण एका माणसाने लिहिलेलं आहे, त्याने त्याच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. तर ॲनालिटिकली तुम्ही ते ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी नाही म्हणत नाही हे रट्टा नका मारू वगैरे, असं मी काही म्हणत नाही आहे. ही डेफिनेशन जरी लिहिली तरी चांगली आनंदाची गोष्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हीच डेफिनेशन लिहायचा प्रयत्न करा असं मी म्हणेल. तुम्ही स्वतःच्या मनाशी लिहू नका, कारण की ते तुमचं इंटरप्रिटेशन काय असेल दॅट नो वन नोज, नॉट इवन मी, मला पण नाही माहिती. तर मग ही डेफिनेशन काय आहे, VPTV मी याला म्हणणार आहे, व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. याचं शॉर्ट फॉर्म मी प्रत्येकाचे घेतले, मी इथून पुढे याला म्हणणार आहे VPTV. ठीक आहे. तर याचा अर्थ काय समजून घ्या. सपोज हे एक पेपर प्लेन आहे, ठीक आहे. हे काय एक पेपर प्लेन आहे, करेक्ट, ठीक आहे. हे एक पेपर प्लेन आहे आणि याच्यामध्ये ना हा एक व्हेक्टर आहे ए बार, हॉरिझॉन्टल आहे. हा एक आहे ए बार, ठीक आहे, समजलं. आणि अजून एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट याला परपेंडिक्युलर बी बार, कळलं, ठीक आहे. तर तुम्ही एक काम करायचं फक्त की असा हात करायचा, ठीक आहे, या पद्धतीने. ओके. हा एक वेक्टर आहे ए बार असं समजा, ठीक आहे. हा एक वेक्टर ए बार. तर ए बार कुठे चालला आहे असं मी वळवतोय, ठीक आहे. असं मी वळवला, ओके. ह्या पद्धतीने मला काहीतरी भेटलं, तर मी कुठे वळवला नीट बघा, ह्या दिशेला वळवला, ठीक आहे ना. म्हणजे ह्या डायग्राममध्ये जर दाखवायचंच झालं तर तुमचा हा ए बार आहे ना ह्या दिशेला वळतोय, बी बारकडे वळतोय, कळलं. सपोज ह्या दिशेला बी बार आहे, ओके, आणि हा ए बार असा वळतोय बी बारकडे, कळलं, ठीक आहे ना. ए बार कोणाकडे वळतोय, बी बारकडे. आणि हा वरती अंगठा स्ट्रेट आहे, नीट बघून घ्या. हा बी बार असा होता. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं, रे हे मी अशी सिमेट्री केली सपोज, ठीक आहे ना, अशी सिमेट्री केली. तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं माहिती आहे का, हा बी बार आहे, ठीक आहे ना. हे जे बोट आहे ते बी बार आहे, हे जे बोट आहे ते ए बार आहे. तो ए बार बघा कुठे वळतोय, कोणाकडे वळला, बी बारकडे वळला, कळलं. तो ए बार बी बारकडे वळला. तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. तो ए बार कोणाकडे वळला पाहिजे, बी बारकडे वळला पाहिजे. तुम्ही उलटा नाही नेते की हा जो काही बोट आहे माझं, हे बी बार होता, तुम्ही असं वळवत नाही आहे मागच्या साईडला, मी ए बारला वळवतोय, कळलं. मग ए बारला वळवलं कोणाकडे, बी बारकडे वळवलं. तर त्यावेळेस त्यांचा घेण्यात येतो क्रॉस प्रॉडक्ट. त्यावेळेस त्यांचा काय घेण्यात येतो, क्रॉस प्रॉडक्ट घेण्यात येतो, कळलं. ते एका ह्या प्लेनमध्ये येते, प्लेन कळतं ना, ओके, प्लेन. तर त्या प्लेनमध्ये दोन्ही पण व्हेक्टर हॉरिझॉन्टल आहेत, ठीक आहे. हे दोन्ही व्हेक्टर हॉरिझॉन्टल, नीट बघून घ्या. हा ए बार आहे, हा बी बार आहे. ते दोन्ही एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत, ओके, परपेंडिक्युलर. तुम्ही तुमच्या बोटांचंही करू शकता सिमेट्री, हरकत नाही त्याच्यामध्ये. दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, ए बार आणि बी. परपेंडिक्युलर असं म्हटलं नाही तरी चालेल, हरकत नाही, ठीक आहे. पण हे दोन्ही परपेंडिक्युलर असो नसो, त्यांचा एक रिझल्टंट ह्या केसमध्ये येतो, वरचा हा अंगठा. तो कसा आहे, याला परपेंडिक्युलर आहे. तो कसा याला परपेंडिक्युलर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही, ठीक आहे. तो परपेंडिक्युलर असणार आहे ह्या पद्धतीने, ओके. वरच्या दिशेला तो असणार आहे, याचं नाव काय मग, सी बार, कळलं. पण कधी हा सी बार वरच्या दिशेला कधी येईल, जेव्हा माझा ए बार बी बारकडे येतोय. म्हणजे हा जो ए बार आहे इकडे, तो ह्या बी बारकडे येतोय, ओके. ह्या पद्धतीने जो ग्रीन कलरचा ॲरो मी दाखवला ना ह्या ठिकाणी, हा ॲरो जो दाखवला तो काय दर्शवतोय, हा ए बारकडून ए बार कोणाकडे चालला, बी बारकडे चाललेला. राईट, हा माझा उजवा हात आहे, तर याला म्हणायचं राईट हँड स्क्रू रूल. काय म्हणायचं, राईट हँड स्क्रू रूल. ह्या पिक्चरवरून मे बी तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. हे बघून घ्या, इकडे हा ए बारकडून कुठे चालला, बी बारकडे. हा जो स्क्रू आहे तो मी उलटा ठेवलेला आहे, नीट बघून घ्या. तो कसा ठेवलेला आहे, उलटा ठेवलेला आहे. आणि तो स्क्रू फिरल्यावरती बघा त्याचे जे आटे असते अशी फिरताना आपल्याला दिसतं, वरती जाताना दिसतं. तर तो वरती जाताना दिसला पाहिजे ह्या हिशोबाने तो फिरवायचा आहे. तो फिरवल्यावरती वरती जाताना दिसतो ना, तो जर उलटा फिरवला तर त्या आटे कुठे जाताना दिसेल, खालच्या दिशेला जाताना दिसेल. म्हणजे त्याचा अर्थ असा की मी जर असं घेतलं सपोज, म्हणजे हा माझा ए बारकडून बी बारकडे येत होता ना, बी बार इथं होता, आणि बी बार, आता मला बी बारकडून ए बारकडे जायचं, म्हणजे इकडून असं जायचं, बी बारकडून ए बार. ए बार या दिशेला होता, बी बार इकडे होता. मग हा बी बार आहे, त्याच्याकडून मला कुठे जायचं, तर ए बारकडे वळायचं आहे. मग बी बारकडून जर ए बारकडे जायचं असेल तर रिझल्टंट माझा कुठे येईल, मग खालच्या दिशेला. आणि जर तेच मला ए बारकडून बी बारकडे यायचं होतं तर रिझल्टंट कुठे येतोय, वरच्या दिशेला. अंगठा बघा, राईट हँड स्क्रू रूल म्हणता याला, ठीक आहे.
आय होप की हे क्लिअर असेल. राईट हँड स्क्रू रूल एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर ए बारकडून आपण बी बारकडे वळतोय तेव्हा आपला रिझल्टंट आपल्याला वरती भेटतो, वरच्या डायरेक्शनमध्ये. आणि ज्यावेळेस आपण बी बारकडून ए बारकडे येतो तेव्हा रिझल्टंट कुठे भेटतोय? खालच्या दिशेला भेटतोय. मग दोन्ही इक्वल नाही आहे. म्हणजे मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बोललो ना की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. मी मागच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट बोललो होतो, 2 × 3 इज इक्वल टू 3 × 2. तुम्ही म्हणाल की सर हे काय आम्हाला शिकवता. मी तुम्हाला एवढंही क्लिअर केलं होतं की दिस इज नॉट अ ॲक्च्युअल मॅथमॅटिक्स दॅट यू हॅव स्टडीड टिल नाव. दिस इज टोटली डिफरंट मॅथमॅटिक्स. तर डॉट प्रॉडक्ट होता हा, तर त्याच्यामध्ये हे केस ट्रू आहे, ही केस ट्रू आहे. बट क्रॉस प्रॉडक्टमध्ये ती ट्रू नाही आहे. का नाही आहे ट्रू? नीट बघा. हा ए बार होता, तो बी बारकडे शिफ्ट झाला, तर आपल्याला रिझल्टंट कुठे भेटला त्याचा? वरच्या दिशेला भेटला. तोच बी बारकडून जर ए बारकडे आला, म्हणजे मी ए बारकडून बी बारकडे येताना ए बार क्रॉस बी बार घेतला, मला रिझल्टंट वरती भेटला. वेक्टर आहे ना, वेक्टरची मध्ये डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. तेच मी बी बारकडून ए बारकडे जर जायचं असेल, म्हणजे बी बार क्रॉस ए बार घ्यायचं असेल, तर रिझल्टंट कुठे भेटतोय? खालच्या दिशेला. म्हणून दोन्ही इक्वल नाही आहे. ओके, हे तुमचं क्लिअर असेल. चला, तर मग आपलं म्हणजे पुढचं आपलं तेच चालू होतं. तर ही डायग्राम आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ए बार आणि बी बार एकाच प्लेनमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आणि आपण कुठून कुठे चाललो आहे? ए बारकडून बी बारकडे चाललो आहे. दिसतंय ना, ॲरो दाखवलेलं आहे ह्या ठिकाणी मी. ठीक आहे ना, हे ॲरो मी दाखवलेलं आहे. ए बारकडून बी बारकडे चाललेलो आहे. ॲरोची डायरेक्शन नीट बघून घ्यायची तुम्ही. ए बारकडून बी बारकडे चाललेलो असताना रिझल्टंट जो सी बार आहे तो कुठे भेटला? वरच्या दिशेला. दिस इज वॉट आवर वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर. त्याची डेफिनेशन काय सांगते मग? राईट हँड स्क्रू रूलनुसार हा येतो राईट हँड स्क्रू रूल. ठीक आहे ना. डेफिनेशन तुम्ही, मी पिक टाकेल पाहिजे कमेंट बॉक्समध्ये, ते तुम्ही करू शकता, त्यात काही हे नाही आहे. ठीक आहे. तर याची डेफिनेशन काय सांगते? दोन वेक्टर आहे एकाच प्लेनमध्ये, ए बार आणि बी बार. ओके, दोन वेक्टर आहे ए बार आणि बी बार एकाच प्लेनमध्ये. ठीक आहे. जर मी ए बारकडून बी बारकडे चाललो आहे, दिसतंय ना डायग्राममध्ये तुम्हाला, ॲरो दिसतंय एकडून बीकडे जाणारा. जर मी ए बारकडून बी बारकडे चाललो आहे, नीट डेफिनेशन समजून घ्या, मराठीतून सांगतो ती इंग्लिशमध्ये दिलेली आहे. जर मी ए बारकडून बी बारकडे चाललो आहे, कोणता रूल वापरला? राईट हँड स्क्रू रूल. राईट हँड स्क्रू रूल. स्क्रू रूल का बरं? जर मी तो स्क्रू उलटा ठेवला आणि तो ए बारकडून बी बारकडे असं फिरवला ह्या दिशेला, तर तो वरती जाताना दिसतं आटे, बरोबर. म्हणून सी बारची डायरेक्शन वरच्या दिशेला. पण तेच मी उलटा फिरवलं स्क्रू, म्हणजे बी बारकडून ए बारकडे फिरवलं, तर ते आटे खाली येताना दिसतात. मग ते रिझल्टंटची डायरेक्शन खालच्या दिशेला. मग ती डेफिनेशन मराठीतून सांगतो थोडीशी. दोन वेक्टर एकाच प्लेनमध्ये ए बारकडून बी बारकडे जाताना त्यांचा जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला, इथे मॉडमध्ये घेतला मी, मॉड घेतला म्हणजे मॅग्नेट्यूड घेतली, क्रॉस प्रॉडक्टची मॅग्नेट्यूड घेतली. क्रॉस प्रॉडक्ट मी दाखवला सी बारने, मग त्याची पण मॅग्नेट्यूड घेतली. तर तो क्रॉस प्रॉडक्ट किती येतो? तर तो क्रॉस प्रॉडक्ट येतो, मी या साईडला लिहितो, तर तो क्रॉस प्रॉडक्ट येतो त्यांच्या मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट, ह्या ए बारची मॅग्नेट्यूड ए, बी बारची मॅग्नेट्यूड बी, त्यांच्या मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट इंटू साइन ऑफ द अँगल बिटवीन देम. कळलं? साइन ऑफ द अँगल बिटवीन देम. क्रॉस डॉट प्रॉडक्टमध्ये काय होतं? ह्या ठिकाणी कॉस होता आणि इथं काय आता? साइन आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, कम्पॅरिझन करा. डॉट प्रॉडक्टमध्ये मी इथे कम्पॅरिझन लिहितो, डॉट प्रॉडक्टमध्ये आणि इथे क्रॉस प्रॉडक्टमध्ये दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल होते. आठवत इकडे डॉट प्रॉडक्टवाले दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल होते. डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन काय होती? ए बी कॉस थीटा. आणि क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन काय? ए बी साइन थीटा. ओके, ए बी साइन थीटा. हे डेफिनेशन क्लिअर आहे. जर दोन वेक्टर पॅरलल आहे, मी पहिली कंडिशन घेतो, दोन वेक्टर जर कसे आहेत? पॅरललचा सिम्बॉल मी असं लिहिला आहे, तर त्यांच्यातलं थीटा किती असतो रे? 0 डिग्री. मग तिकडे दोन वेक्टर जर पॅरलल होते, तर मी ते घेतलेलं असताना त्यांच्यातला थीटा 0 डिग्री घेतलेला होता. मग थीटा जर 0 होता, कॉस 0 का असतो? 1. मग त्यांचा प्रॉडक्ट येतो त्यांच्या मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर. म्हणजे जर आता तिकडे घेतलेलं होतं मी, बट एनिवेज आता ते तुम्ही करू शकता रिवाइज. मी व्हिडिओ लांब होते उगाच, ते मी आता कॅरेक्टरिस्टिक शिकवतानाच घेईल तुमचं. ठीक आहे, व्हिडिओ लांब होते म्हणून मी ते आत्ता नाही घेते. ओके, हे तुमचं क्लिअर आहे आता. जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला, त्याची मॉड घेतला, मॅग्नेट्यूड घेतली, तर तो मी दाखवतो सी बारने. आणि तो किती येतो? दोन वेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट इंटू साइन ऑफ द अँगल बिटवीन देम. आणि कोणता रूल आहे? राईट हँड स्क्रू रूल. ही डेफिनेशन तुमची मराठीमध्ये सांगितली. ही डायग्राम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे एवढं तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे, काय नाही, सिम्पल आहे. प्रॉडक्ट ऑफ देअर मॅग्नेट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड साइन
ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन देम हे दिलेलं आहे. हुज डायरेक्शन इज परपेंडिक्युलर. सी बारची डायरेक्शन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे ए बार आणि बी बारला. बघा ना, सी बारची डायरेक्शन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे ए आणि बीला. ओके. आणि टिप ऑफ द स्क्रू, टिप म्हणजे टोक, स्क्रूच्या टोकानुसार ती फॉलो होते, वरती जाते. जर मी बी बारकडून ए बारकडे आलो तर खालच्या दिशेला जाईल. ठीक आहे, हेच दिलेलं आहे त्यांनी, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. इन विच टिप ऑफ द राईट हँडेड स्क्रू वूड ॲडव्हान्स, ॲडव्हान्स म्हणजे पुढे जाणे, ॲडव्हान्स इफ द स्क्रू हेड इज रोटेटेड फ्रॉम फर्स्ट वेक्टर टू सेकंड वेक्टर. फर्स्ट वेक्टर म्हणजे कोण? ए बार. आत्ताच्या केसमध्ये जर वरच्या दिशेला कधी जाईल? जेव्हा फर्स्ट वेक्टर मी ए बार घेतला आणि सेकंड वेक्टर बी बार घेतला, मग ए बारकडून बी बारकडे गेलं तर परपेंडिक्युलर वरच्या दिशेला येईल. ओके. आणि तेच आता खालच्या दिशेला जर जायचं असेल, फर्स्ट वेक्टर मी बी बार घेतला, सेकंड ए बार घेतला, मग बी कडून एकडे जाताना डायरेक्शन खालच्या दिशेला जाईल. ठीक आहे. आणि त्यांच्यातला अँगल वगैरे हे ते. ओके, हे समजून घ्या तुम्ही, हे एवढं लिहून घ्या. ओके, ए बी साइन थिटा त्या ठिकाणी. ठीक आहे, हे नका लिहू, याची काही गरज नाही आहे तुम्हाला. ओके. पुढे नेक्स्ट युनिट वेक्टर वगैरे तर ते याच्यामध्ये नका टाकू. ठीक आहे, हे झालेलं होतं आपलं. नेक्स्ट याच्यामध्ये ह्या पद्धतीने यांनी घेतलेलं आहे. सी बारची डायरेक्शन अशी घेतलेली, बघून घ्या वरच्या दिशेला. आता काय होतं ना की ही जी डायग्राम मी काढली याच्यामध्ये आत्ता, याच्यामध्ये नीट बघा, सी बार वरच्या दिशेला. ठीक आहे, सी बार वरच्या दिशेला आहे. कधी? जेव्हा मी ए बारकडून बी बारकडे चाललो आहे. बरोबर, जेव्हा मी ए बारकडून बी बारकडे चाललो आहे. व्हॉट इफ मी बी बारकडून ए बारकडे येतो आहे? बी बार हा माझा फर्स्ट वेक्टर आता सपोज सेकंड केसमध्ये, आणि ए बार माझा सेकंड वेक्टर. मी बी बारकडून ए बारकडे येतो आहे. माझी रिझल्टंटची डायरेक्शन कुठे जाईल? खालच्या दिशेला. म्हणजे ऑपोजिट. ऑपोजिट म्हणजे काय? जर सी बार पॉझिटिव्ह असेल तर आता मी सी बार जर पॉझिटिव्ह आहे सपोज ए कडून बी कडे जाताना, आता मी बी कडून ए कडे येताना तो काय होईल? मग ऑफकोर्स निगेटिव्ह होईल. ऑफकोर्स निगेटिव्ह होईल, हे तुम्ही लक्षात आलं पाहिजे तुमच्या. मग निगेटिव्ह जो होईल मी त्याला ह्या पद्धतीने लिहितो. ओके, इकडे बघून घ्या. मी आता याला हे म्हटलेलं आहे सपोज. ठीक आहे, जी वरची डायरेक्शन होती जेव्हा ए बारकडून बी बारकडे चाललेलो होतो त्यावेळेस मी त्याला म्हटलं ए बार क्रॉस बी बार, आणि त्याला नाव दिलं सी बार. आता मी कुठून कुठे येतोय? बी बारकडून ए कडे येतोय. ॲरो दिसतोय तुम्हाला? ठीक आहे, आता मी बी बारकडून ए कडे येतोय म्हणजे उलटा येतोय, बी कडून ए कडे येतोय. कळलं? बी कडून ए कडे येतोय. मग रिझल्टंट कोणत्या दिशेला गेला? खालच्या दिशेला गेला. खालच्या दिशेला गेला त्याला, मग आता बी कडून ए कडे येतोय, मग पहिला वेक्टर बी, दुसरा वेक्टर ए. मग आता काय घ्यावं लागेल? बी बार क्रॉस ए बार. आणि मगाशी काय घेतलं? ए बार क्रॉस बी बार, कारण की ए कडून बी कडे येत होतो. ठीक आहे, आता काय घ्यायचं? बी बार क्रॉस ए बार. मग बी बार क्रॉस ए बार जर घेतलं तर माझा जो रिझल्टंट येतो तो कोणत्या दिशेला येतो? खालच्या दिशेला येतो. दिसतंय तुम्हाला डायग्राममध्ये? रिझल्टंट खालच्या दिशेला आला, त्याला मी नाव दिलं डी बार. मग सी बार आणि डी बार तुम्हाला दिसतात, सी बार आणि डी बार डायग्राममध्ये दिसतात. ते एकमेकांच्या कसे आहेत रे? ऑपोजिट आहे. मग तुम्ही इथं काय लिहू शकता? सी बार इज इक्वल टू मायनस, ओके, डी बार म्हणू शकता. मायनस डी बार नाही, आपण जे नोटेशन आहे तेच घेऊया. सॉरी, मी बुक्सच्या ऑपोजिट जाणार नाही, जे नोटेशन आहेत तेच घेऊया आपण. चला, हे राईट हँड स्क्रू रूल या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. हा राईट हँड स्क्रू रूल आहे. एखाद्याला वाटलं तर त्याने वाचून घ्या, लिहून घ्या, काय हरकत नाही. इथपर्यंत राईट हँड स्क्रू रूल आहे. ठीक आहे ना, हा वाला ते वाचून घ्या तुम्ही. याच्यामधले नोटेशन्स मी बघतो. चला, तर याच्यामध्ये बघून घ्या. ए बार क्रॉस बी बार जर घेतला तर मला सी बार भेटत होता, आणि बी बार क्रॉस घेतला, ए बार घेतला, उलटा घेतला तर तो निगेटिव्ह जातो. ते इक्वल आहे का? मग नाही आहे, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये इक्वल नाही आहे. मग त्याच्यामुळे बघून घ्या, जर मी ए बार क्रॉस बी बार घेतला आणि बी बार क्रॉस ए बार घेतला तर ते इक्वल राहत नाही. इथं बघा नॉट इक्वल टूचं साईन आहे मध्ये. ओके, मध्ये कोणतं साईन आहे? नॉट इक्वल टू. पण तिकडे कॅरेक्टरिस्टिक्स चालू केलं आहे मी आता. कॅरेक्टरिस्टिक्स, तुम्ही डॉट प्रॉडक्टची कॅरेक्टरिस्टिक बघा पहिली. पेज पलटा आणि कॅरेक्टरिस्टिक बघा पहिली. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय त्याच्यामध्ये? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. पण ह्या ठिकाणी